आदरणीय आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. गेली 5-6 वर्ष मी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, ज्यास मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम असे म्हणतात, ही मोहीम मी नित्य नियमाने अखंड न चुकता राबवित आहे. त्यासाठी मी माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर समभाग गुंतवणुकीविषयी माहिती अथवा माहितीपर लेख, त्याचप्रमाणे मी केलेले विश्लेषण वगैरे त्याच्यात देत असतो. त्याचप्रमाणे गेले काही महिने व्हिडिओ शॉर्ट्स म्हणजे ज्याला रील्स म्हणतात, हे सगळे माझ्या यूट्यूब वाहिनीवर टाकत असतो. आता मला सांगण्यास अत्यानंद होत आहे की या सगळ्या माझ्या मोहिमेमुळे आजपर्यंत अंदाजे 1150 ते 1200 फॉलोअर्स, ज्याला मराठीत अनुयायी म्हणतात, हे झालेले आहे. आणि त्याच्या पुढे नाही, त्याच्या आधी एक महत्वाचं सांगायचं की मित्रांनो, घाबरू नका. मी काय माझी टिमकी वाजवायला हे सगळं सांगत नाहीये, पण ही कारण काही जण नवीन पहिल्यांदा हे सगळं बघत असतील, तर त्यांना सुद्धा ही माहिती हवी आहे. तर सांगण्यास आनंद होतो की माझ्या या मोहिमेमुळे अनेक भारतीय गुंतवणूकदारांना व्यावसायिकपणे समभाग गुंतवणूक करण्याची त्यांना ऊर्जा मिळाली. म्हणजे असं पण काहीतरी असतं की व्यावसायिक समभाग गुंतवणूक, याचा अर्थ प्रोफेशनली शेअर्स इन्व्हेस्टमेंट करायचे असतात, ज्याच्यात अनेक गोष्टी येतात त्या मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. याचं म्हणजे व्यावसायिक पणे समभाग गुंतवणुकीचे महत्त्व कळाले, त्याने किती परतावा जास्त मिळतो हे कळाले. आणि कसं असतं ना, आजपर्यंत त्या सगळ्या व्यक्ती त्यांना कशा प्रकारे पीसमेल रिटर्न्स मिळणाऱ्या, म्हणजेच नगण्य परतावा मिळणाऱ्या गुंतवणूक माध्यमात ते गुंतवणूक करत होते, याचा त्यांना साक्षात्कार झाला, ज्ञान मिळालं, म्हणजेच ते थोडक्यात सज्ञानी झाले. आणि त्यामुळे माझ्या काही अनुयायांनी समभाग गुंतवणुकीच्या क्षेत्रात श्री गणेशा केला, म्हणजे पाऊल टाकले. आणि इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, बेटर लेट दॅन नेव्हर, म्हणजे मराठीत कधी न करण्यापेक्षा उशीर केलेला बरा, या म्हणीप्रमाणे त्या अनेकांनी सुरू केलं. तर आता काही दिवसापासून एक विचित्र गोष्ट माझ्या ध्यानात येत आहे, ती म्हणजे हे बहुतांश अनुयायी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी समभाग गुंतवणुकीत शिरतात, पण प्रत्यक्षात रोज समभागाची किंमत वाढली घटली हे न चुकता आणि वारंवार बघतात, व मग मला त्याप्रमाणे कळवून त्यांची नाराजी कळवतात, कारण त्यांना समभागाच्या भावापुढे रोज हिरव्या रंगात वाढ झालेली पाहायची असते. आणि खरी गंमत काय माहितीये का गुंतवणूकदार मित्रांनो, या अगोदर हेच गुंतवणूकदार दरवर्षी FD मॅच्युअर झाल्यावरच बँकेत जायचे आणि मग ते रिन्यू करायचे अथवा पैसे काढायचे. हे कशासाठी? दर साल दर शेकडा 6.5%. ते हीच गोष्ट पोस्ट FD याला लागू आहे. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवल्यावर फक्त दरवर्षी 31 मार्चला ते बघायचे स्टेटमेंट आणि मग खुश व्हायचे. 8% मिळाले, 10% मिळाले, 12%, दर साल दर शेकडा. आणि मला तर अशी उदाहरणं माहिती आहे, 8-9 वर्षानंतर सुद्धा दर साल दर शेकडा 9%च, काही जणांना तर 6.66%. पण त्यांना कसं वाटतं, अरे माझे 1 लाख रुपये 1 लाख गुंतवलेले आणि ते 10 वर्षांनी 2 लाख झाले, मग त्यांना असं 1 लाख नफा वाटतो, पण ते बघत नाहीत 10 वर्षात 1 लाख नफा झाला. म्हणजे तुम्ही काढून बघा अंदाजे किती येतात दर साल दर शेकडा. पण इथे तर मी अनेक उदाहरणं दाखवलेली आहेत. आता सुद्धा स्टेटसला टाकलंय, 6 महिन्यात 44 का कितीतरी टक्के. आता दुसरंही एक आहे मला आता मिळालंय, त्याच्यात 6 महिन्यात किती झालं एकच मिनिटात सांगतो.
49.76 म्हणजे 50%. अहो कोण देतं एवढं? असो, विषय भलतीकडे चाललाय. तर यांना दररोज हिरवा रंग हवा असतो आणि म्हणजे ज्याला मी इंग्रजीत म्हटलं, बाकी आतापर्यंत ते पीस मिल रिटर्न्स घेऊन त्यांना हर्षोल्लास व्हायचा, वा माझे पैसे वाढले. पण इथे हे ते त्याचप्रमाणे एफ डी, आर डी, म्युच्युअल फंड त्याचप्रमाणे त्यांनी गुंतवलेल्या अर्धवट बांधकाम झालेल्या घरात, फ्लॅटमध्ये अथवा जागेत कितीतरी वर्ष ते पैसे लाखो रुपये गुंतवून शून्य परतावा, ते नाही, ते त्याच्याकडे दुर्लक्ष करते. ठीक आहे, हे ठीक आहे. त्याच्यानंतर मेवण्याला दिले मदत म्हणून, भावाला दिले, व अजून कोणाकोणाला दिले, त्यांनी परत दिलं नाही. आता जाऊ दे, ते गेले, कारण ते काय ऐकत नाहीत. आता एकदा घेतले देत नाहीत. म्हणजे असे अनेक, म्हणजे लाखो रुपये त्यांचे नुकसान झालेत, पण तिथे बघत नाहीत. पण इथे मात्र म्हणजे तिथे अक्षरशः मूग गिळून गप्प बसतात. त्याच्याप्रमाणे लाखो रुपयाचं सोनं घेऊन ते फक्त बँकेच्या लॉकरमध्ये घाबरून ठेवतात चोरीला जाईल म्हणून, आणि लॉकरचे भाडे दरवर्षी न चुकता भरतात. म्हणजे त्यांना कळत पण नाही आपण भाडे भरतो म्हणजे आपल्याकडून पैसे चालले. परत काही मदती गरज लागली तर ते सोनं विकणार नाहीत. मग ही अशी गुंतवणूक कशासाठी? आणि पण गंमत कसं असतं ना, म्हणजे गंमत कशी आहे, 24 सप्टेंबर 2024 पासून अनेक भारतीय घडामोडींमुळे समभाग निर्देशकांत चढ उतार होत होता. सर्वप्रथम मी इथे सांगू शकतो की म्हणजे अमेरिकेचं टेरिफ किंवा बाकी कुठे जे काही लढाया झाल्या त्यात माझा अजिबात कुठलाही हात नाहीये. कारण तुम्हाला वाटेल माझ्यामुळे हे झालं, नाही, माझा खराच हात नाहीये. हे असं होऊन सुद्धा माझ्या अनेक समभागांमध्ये चांगली उलाढाल झाली. याचं एकच कारण काय, जे इंग्रजी सांगतो, आय हॅव फेथ, आय हॅव पेशन्स, आय हॅव कन्व्हिक्शन. म्हणजेच याचा अर्थ काय, माझा समभाग गुंतवणुकीवर विश्वास आहे, माझ्याकडे संयम आहे आणि मला सगळ्याबद्दल खात्री आहे. तर आता त्यामुळे हे चढ उतार बघून बहुतांश म्हणजे अनेकांना वाटायला लागलं बाबा आपण चुकलो का. पण आधीचं ते सगळं विसरतात. पहिल्या कोविड नंतर मार्केट कसलं वर गेलेलं, तिथे फक्त 8,000 का कितीला आलेला निफ्टी 50, तो मध्ये 25,000 का 26,000ला जाऊन आला. अहो, ह्या अशा घडामोडी, आणि आता कसं हे सगळ्यांची शृंखला सुरू झाली 24 सप्टेंबर पासून. हे झाल्यावर ते झाल्यावर हे, याची लढाई झाली त्याची, मध्येच आपला भारत पाकिस्तान 4 दिवस, हे सगळं चालू असतं, तेव्हा तो खाली येत असतो. पण हे सुज्ञ म्हणजे नगण्य परतावा कमावणारे हे नाही पाहत की 24 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2024 ते 1 सप्टेंबर 2025 मध्ये मी जी माहिती काढलेली आणि स्टेटसला पण टाकलेली, मी गुगलमध्ये एक म्युच्युअल फंडची एक स्कीम बघितली, त्या स्कीमची NAV बघितलेली. 24 सप्टेंबर नाही, 16 ऑक्टोबरला जी NAV होती, त्या NAV मध्ये 9% घट झाली 1 सप्टेंबर 2025ला. म्हणजे हे त्या स्कीम मध्ये टाकलेल्या लोकांना माहितीही नसणार. आणि उलट निफ्टी 50 हा अंदाजे 2% वर गेलाय. म्हणजे हे सगळं चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून एकच का, तर म्हणे नाही मी पूर्वी खुश होतो, मला काय 6%, 60% आहे काय नाही काय, पण घरी बसून बोलणारा मीच होतो, महागाई किती झाली, महागाई किती झाली, महागाई किती झाली. तर अजून एक महत्वाचं, म्युच्युअल फंड मध्ये मला अनेकांनी सांगितलं, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना ते जे कोण गुंतवणूकदार तज्ज्ञ किंवा जे काय त्यांना म्हणतात, ते सांगतात सर म्युच्युअल फंड मध्ये खरं तुम्हाला परतावा 8, 10, 12 वर्षांनी मिळणार, म्हणजे लॉंग टर्म. आणि लॉंग टर्मचं मी शोधून काढलंय, अंदाजे त्यांना 10, 12, 14 वर्षांनी म्हणजे
जे आता समभाग गुंतवणुकीतून मिळतात ना, त्याच्या 1 दशांश पण नाही मिळत. हे महत्वाचं आहे. तर हे सगळं ऐकून सुद्धा आपण म्युच्युअल फंड मध्ये टाकता. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 9-10 वर्षांनी फक्त 8% किंवा 6.66% एवढे घेऊन गप्प बसता तुम्ही. म्हणजे माझं स्टेटस बघून मला अनेकांनी सांगितलंय, अनेक म्युच्युअल फंड भक्तांनी, सर हे आम्हाला माहित नव्हतं. अरे माहित नव्हतं तर काय, सगळं सगळं मिळतंय तुम्हाला गुगलवर. तुमचे म्युच्युअल फंडची व्हॅल्यूज काढा ना, NAV किती होती, आज किती झाली. आणि तशी मी उदाहरणं देतच असतो. मी शोधलेल्या समभागांची किती भरभराट झाली आहे. आणि हे एकच उदाहरण नाही 6 महिन्यातलं. आता तर या महिन्यात मला 3 ते 4 समभाग जे मी शोधलेत ते 15 दिवसात 7%, 15 दिवसात 15%, 1 महिन्यात 16-17% अशी वाढ झाली आहे. म्हणजेच महत्व काय, योग्य समभागात गुंतवणूक करावी. आता अजून गंमत म्हणजे माझ्या स्टेटसमध्ये मी अनेकदा लिहितो लॉस बुकिंग, रिशफलिंग, प्रॉफिट बुकिंग वगैरे वगैरे अनेक शब्द वाचून ऐकून गरज नसताना हे जे काही माझे अनुयायी जे समभाग गुंतवणुकीत आले त्याचा वापर करतात, गरज नाहीये, आणि मग रडत बसतात. आदरणीय आदरणीय भारतीय गुंतवणूकदारांनो, जर आपल्याला भरघोस परतावा हवा असेल आणि तो मिळतो, तर समभाग गुंतवणूक करताना सर्वप्रथम फंडामेंटली स्ट्रॉंग समभागात गुंतवणूक करा. त्याच्यानंतर दीर्घकालीन म्हणजे 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं याच्यासाठी नसतो. दीर्घकालीन म्हणजे कमीत कमी 5 वर्ष. मी नाही, माझ्यासाठी दीर्घकालीन म्हणजे 5 वर्ष नाहीये, कमीत कमी 10 वर्ष, 20 वर्ष. आणि ते सुद्धा दर 3-4 महिन्यांनी तुम्ही बघायचं असतं त्या कंपनीच्या सगळे Q1, Q2, Q3, Q4 रिझल्ट, अॅन्युअल रिझल्ट, सगळ्याचा मागोसा घ्यायचा असतो, सगळ्याचं विश्लेषण करायचं असतं. कारण तुम्ही आतापर्यंत कशाचंच विश्लेषण केलं नाहीये. FD मध्ये 6% खुश, 6च्या आता पुढे पुढे आपलं जपान सारखं होणार आहे. आपले पैसे बँकेत ठेवायला आपल्याला पैसे द्यावे लागणार आहेत. तुम्हाला जर आठवत असेल तर पूर्वी साध्या सेव्हिंग अकाउंटला छान परतावा मिळायचा बँकेकडून, आता 2 का 2.5% मिळते. मी चूकही असू शकेल ना, अर्धा 1% इथे तिथे. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. त्याच्यानंतर रोज समभागाचा भाव पाहू नका, काय फरक पडणार आहे. जर तुम्ही चांगल्या समभागात गुंतवणूक केली आहे तर रोज कशाला भाव पाहता. तुम्हाला ट्रेडिंग करायचंय, डे ट्रेडिंग, BTST, ऑप्शन्स, फ्युचर्स, डेरिव्हेटिव्ह, म्हणजे जे काही सगळं जे करू नये ते सगळं करायचं असलं रोज काय, दर मिनिटाला बघा ना. त्याच्यानंतर टिप्सवर अवलंबून राहू नका हो. म्हणजे तुमचे कान अतिशय तीक्ष्ण असतात. टिप कुठे मिळते, टिप कुठे मिळते. अरे रेल्वेत तो एक जण असा बोलला, हॉटेलमध्ये मी चहा पिताना समोरचा असा बोलला. तोही खड्ड्यात, तुम्ही त्याच्या दुप्पट खड्ड्यात. त्याच्यानंतर गुंतवणूक करण्याच्या अगोदर गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घ्या. आपल्याकडे कसं होतंय ना, एक काहीतरी वाचतात गुगलमध्ये, आणि म्हणजे मागे पण मी अनेकदा सांगितलं EPS वाचलं, मग ते EPSच्या चष्म्यातून बघणार, स्वतःला वॉरन बफे, राकेश भाई झुंझुनवाला समजणार. असं करून अरे मैंने ये ले लिया, 1 महिन्यानंतर विचारल्यावर 50% नीचे गया. हे नाही सांगणार कोणाला. पण नावं गुंतवणूक, समभाग गुंतवणूक वाईट, माझी बँकच चांगली, 6% देते म्हणजे काय, 100 रुपये गुंतवल्यास 6 रुपये वर्षाला, म्हणजे 6 रुपये भागिले 365 दिवसाला किती ते तुम्हाला सांगतो. 100 रुपये भागिले, जाऊ दे, ते गणित नंतर करू, ते पुढच्या वेळेला कधीतरी सांगेन. त्याच्यानंतर YouTube, टेलिग्राम, इन्स्टा, ट्विटर अशा वगैरेंचे सल्ले नका पाळू.
त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे का, अनेक जणांचं अख्ख्या जन्माचं गुंतवणूक गेली आहे, अनेक बँका दिवाळखोरीत निघाल्यात. त्याच्याप्रमाणे तुम्हाला काही माहीत नसेल, काही म्युच्युअल फंड कंपन्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत. हे सगळं विसरू नका. उगाच अशी घाई, म्हणजे मला आत्ताच्या आत्ता जसं या सत्यजित शाह टकल्याला 2,500 गुंतवलेले 2009ला, आज तो ऑल टाइम हाय गेलाय, जाऊन परत खाली आलाय पण ऑल टाइम हाय गेलाय. असे मला ताबडतोब पाहिजे. आज गुंतवलं उद्या पाहिजे मला. 2,500चे 1,50,000 कोणी देणार नाही. आणि मी सुद्धा माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये, कुठल्याही माझ्या स्टेटसमध्ये असं कधीच खोटं बोललेलं नाही. मी प्रत्येक वेळेला सांगतो, हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. आता तुम्हाला हे इंग्रजी कळत नसेल तर मराठीत सांगतो, पण नसेल कळत तर तुम्ही गुगलमध्ये पण त्याचा भाषांतर करू शकता. आमचे एक अनुयायी शरद डोईफोडे अकोल्याचे शेतकरी आहेत. त्यांना इंग्रजी एवढं येत नाही. ते सरळ त्याचं गुगल भाषांतर करून वाचतात, समजून घेतात, स्वतः अभ्यास करतात आणि खूप खुश आहेत. आणि मला अभिमान वाटतो सांगायला, काही अनुयायी ऑप्शन्स फ्युचर्स हे सगळे, म्हणजे मटका खेळणं, हे करणं, दारू पिणं, गुटखा खाणं, ह्या सगळ्या घाणेरड्या सवयी होत्या, सगळे त्याच्यातून बाहेर पडलेत. म्हणजे हा एक मला आनंदाचा क्षण आहे की माझं वाचून, माझं ऐकून लोक असे सुधारलेत. तर तुम्हाला परत भाषांतर सांगतो. फेथ म्हणजे विश्वास, पेशन्स म्हणजे संयम, आणि कन्व्हिक्शन म्हणजे खात्री. म्हणजे विश्वास, संयम आणि खात्री हे सगळे हवे आहेत समभाग गुंतवणूक करताना. आणि आज गुंतवले, उद्या लगेच मी मर्सिडीज बुक केली असं होत नसतं. तेव्हा आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, सारासार विचार करा. तुम्ही 6% खुश असाल तर राहा ना. अजून 2 वर्षांनी 4% मिळणार, अजून 5 वर्षांनी 2% मिळणार FD वर. मग नका महागाईला बोलू. तुमच्या मते शेतकऱ्यांना कधीच त्यांच्या ते जे पिकवतात त्याच्यावर भाडेवाढ मिळाली नाही पाहिजे. तुम्हाला मात्र दर महिना, दर साल भरपूर पगार वाढला पाहिजे, पण बाकी कोणालाच नाही मिळालं पाहिजे. वर्तमानपत्रवाल्यांनी किंमत नाही वाढवायची, कोणालाच काही भाववाढ मिळाली नाही पाहिजे. तेव्हा आदरणीय समभाग गुंतवणूकदारांना, समभाग गुंतवणूक हे अतिशय चांगलं हत्यार तुमच्या हातात आहे, अतिशय चांगलं माध्यम आहे. कोणाचं तरी बघून हा करोडपती झाला, हा लखपती झाला, चुकीच्या गोष्टी करू नका. पुन्हा पुन्हा सांगतो, गुटखा खाल्ल्याने कर्करोग होणारच. कशाला खाता गुटखा? योग्य प्रकारे योग्य समभाग गुंतवणूक करा. तेव्हा समभाग गुंतवणूक मित्रांनो, उठा, जागे व्हा, डोळे उघडा, मेंदू उघडा, सगळी तुमची दारं उघडा आणि योग्य प्रकारे समभाग गुंतवणूक करून अतिशय मजबूत, अतिशय चांगली आणि भरघोस परतावा मिळवा. सुदैवाने आता पुन्हा भारतीय अर्थ बाजार वर जायला लागलाय. आणि एक महत्वाचं सांगतो, हे जे काय तिकडे अमेरिकेने त्याने जे काय टॅरिफ वॉर केलं, भारतावर काहीही परिणाम झालेला नाहीये, होणार नाहीये. याच्यातून योग्य मार्ग काढणं चालू आहे, सगळं दिसतंय. तेव्हा कॅश देम यंग ही माझी स्ट्रॅटेजी वापरा. चांगले समभाग कमी दरात घ्या आणि चांगला परतावा मिळवा. तेव्हा जय हो. पुन्हा असा विषय घेऊन आपण पुन्हा भेटूया. नमस्कार.